टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। MIDC परिसरालगत असलेल्या नगर परिषदेच्या कचरा डम्पिंग यार्डजवळ राहुली शिवारातील महावितरण पॉवर हाऊसच्या सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये जनावरांचे सांगाडे आणि हाडांचा मोठा साठा उघडकीस आलाय। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलाय। त्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय। बजरंग दलातील काही कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुली शिवारातील महावितरणाच्या पॉवर हाऊसच्या कंपाऊंड वॉलला लागूनच एका पत्राच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांची हाडे आणि अवशेष साठवून ठेवण्यात आले होते। या ठिकाणी जनावरांची अवैध कत्तल करून मांस विक्री केल्यानंतर उरलेले अवशेष गोळा केले जात असल्याचा संशय आहे। घटनास्थळावरील कुजलेल्या हाडांवरून आणि तेथून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीवरून हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून अविरतपणे सुरू असल्याचं स्पष्ट होतंय। या दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या नागरिकांचं आरोग्य सुद्धा धोक्यात आलंय। गोवंशाची कत्तल केल्याचा आरोप सुद्धा आंदोलकांनी केलाय। घटनास्थळी आढळलेले अवशेष हे गायींचे असल्याचा थेट आरोप बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। हा प्रकार अत्यंत निंदनीय असून यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्यात। हा बेकायदेशीर कत्तलखाना तात्काळ आणि कायमचा बंद करण्यात यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे। तसंच या काळ्या कृत्यामागे कोणाचा हात आहे याचा शोध घेऊन संबंधित जागा मालक आणि कत्तलखाना चालवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होतीये। पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष बजरंग दल आणि विहिमच्या कार्यकर्त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केलाय। आता हे अवशेष नेमके कोणत्या जनावरांचे आहेत हे प्रयोगशाळेच्या तपासणीनंतर स्पष्ट होईल। मात्र शहराच्या वेशीवर चालणाऱ्या या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून आता पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेणार आणि दोषींवर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। घटनास्थळी बजरंग दलचे कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते। शिवार जर असेल तुम्हाला इथे काय प्रकारे काय त्रास होत आहे आणि कधीपासून होते ते सांगा। खर्च असते का ते सगळं तुम्ही लिंबळ्याला जावं लागतं आपल्याला, कधी बी असं काही नाही ते त्याचं काय विषय सर। आम्ही लवगावून येत असतो, माझे सगळे 2 लेडीज राहतात आणि येता जाता त्रास होतो। म्हणजे कधीपासून वास आला तुम्हाला? हे आम्हाला 2-3 दिवसापासून आजचा वास 2-3 दिवसापासून आला यायला आणि हे 3 वर्षापासून चालू आहे। कारण की मी याच्यावर पहिले मुद्दा उचलला होता। मला नगरसेवकाच्या धमकी आल्या हिंगोलीहून, तुला मारून टाकेल म्हणे। मी याच्या पहिले सुधीर साहेबाला मी कॉल केला होता। यांच्या माहिती ऑटोची फोटो टाकली होती यांची गाडी मी पॉटर पकडली होती। सुधीर साहेब आता इथं आहेत, यांची गाडी पकडली होती, यांचा फोटो टाकला, कोण कारवाई केली नाही। कशामुळे आमच्या शिवारात आणून टाकायली? आम्हाला त्रास आहे। हे लोक हिंगोलीत जाऊन राहतात, बाकी सगळे आम्हाला त्रास आहे कारण की आम्हाला या रोडनं जाणं लागते। कधीपासून 3 वर्ष झाली सर आम्हाला जास्त त्रास आहे। मी 7 महिने झाले पहिले यांना मी तक्रार केलेली आहे, मग कोणी तक्रार नाही घेतली। मग म्हणजे गरम चोकले सांगा, तुम्ही अशी तोंडी तक्रार दिली होती का लेखी वगैरे दिली होती? नाही लेखी तर घेतली नाही मला। मी पोलीस स्टेशनला गेलो होतो, मला पोलीस स्टेशन मध्ये येऊ दिलं नाही। मला सांगितलं म्हणे तुम्ही सरपंचाला घेऊन या। सरपंचाला बोललो, मग म्हणे गरम चौकला घेऊन या। मग म्हणे त्या जागेचा नमुना नंबर घेऊन या, कोणाच्या नावावर जागा आहे ती घेऊन या म्हणे। आता आम्ही सगळं जर काढत बसलो तर आम्हाला पुढे पाहायला लागेल ना आमचं। या प्रशासनाला काही लक्ष नाही, इकडे काही नाही। हे फक्त आम्हाला इकडे वाऱ्यावर सोडलेलं आहे। याच्यावर कोणता सरपंच इकडे ध्यान देत नाही का आमदार देत नाही, फक्त यायला बोट पाहिजे आहे, दुसरं काही पाहिजे नाही। यायला पैसा पाहिजे यायला। आता डस्टबिन पासून जाताना इथं सगळं रोडवर कचरा आहे, अख्ख्या हिंगोलीचा कचरा आणतात, आमच्या शिवारात टाकतात। आज मी वावरात कोणती बाई येईन कामाला? कोणाला लावू? पोलीसवाल्याला कामाला लावू का? आम्ही काम करावं का? आमचं पोटं भरावं आम्ही का? लेकरं बाळ जगवा? कोणाला जगवायचं आम्ही? आता काय अपेक्षा आहे तुमची? आमची अपेक्षा एवढीच आहे, हे डस्टबिनचं बंद करा, हे दरुजा इकडे बंद करा, दरुजा इकून आहे इकडे दरुजानं गाडी जाऊ द्या म्हणून, आणि एवढं बंद करून टाका। प्रशासनाला एवढीच विनंती आमची हात जोडून राहुलीच्या तर्फे आमची। हे एवढ्या मोठ्या प्रमाणात जे अवशेष सापडले इथं, हे कशाचे असतील आणि हे तुम्हाला कसं कळालं नेमकं? हे गाईचं आहे। आज गुरुवार आहे, मी जाताना इथून जाताना 2 लेडीज जाऊ लागल्या, उलट्या करू लागल्या। मी जाताना त्यांना विचारलं काय झालं म्हणे, इथं काहीतरी आहे म्हणे, लेवास आला म्हणे इथून। मग त्याला विचारलं उलट्या कशा बदल झाल्या, तुम्हाला दवाखान्यात जायचं का? चला म्हणलं दवाखान्यात नेतो। नाही म्हणे इथं वास आला। मग मी तिथून गाडी उभी केली, तिथं तोंडाला बांधून इथं आलो। यांना इथं पाहिलं, 112ला कॉल केला, 112ची गाडी आली। 112ची गाडी आली, रोडून पाहिलं त्यानं, खाली काय कोणी उतरलं नाही। इथून गेले पुढे गाडी कळलोही आणि इकडून सरळ गेले। अवशेष पाहून तर असं नाही वाटत की हे जे अवशेष आहेत एकदम अत्यंत कुजलेले आहेत, ते बऱ्याच दिवसापासून हे चाललेलं आहे असं दिसतंय, परंतु ते आजच कसं तुम्ही ते निर्देशनात आलेले? याचे पहिले मुद्दे उचलले होते, मला जीव मारायच्या धमक्या भेटलेल्या आहेत।
मी याच्यासाठी कोणतं प्रशासन पुढे नाही आलं, कोण नाही आलं, त्यासाठी मी मुक बसलो. आज मी मुकाट्यानं बसलो नाही, कारण की आज मी अगर मेलो तरी घोर नाही म्हणलं, पुढचं बघून घेऊ म्हणलं. म्हणजे तुम्हाला काय सांगायचं की हे बऱ्याच दिवसापासून हे हां. कत्तलखाना इथं चालू आहे, हां, परंतु अद्यापर्यंत याकडे प्रशासनाने कुठलंच लक्ष दिलेलं नाही. आमच्या एका गौरवच्या असा मुद्दा उचलला होता, तर चाकून हल्ला केला. त्याला कोणी मदत केली नाही, कोणत्या प्रशासनाने मदत नाही केली, काही नाही. बरं, आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही 112ची गाडी बोलवली होती इथे, तर त्यांनी काय कारवाई केली? काहीच कारवाई केली नाही. गाडीच्या खाली उतरले नाही, रोडवरून खाली पाहिलं नाही. मी मोबाईलातला व्हिडिओ पाहिला, हां. गाडीच्या खाली उतरले नाही, गाडी कल्टोली सरळ निघून गेली. प्रशासन जर हे बंद करू शकत नसेल तर आपण करायची जिम्मेदारी घेऊ ना, फक्त कारवाई नाही झाली पाहिजे. ठीक आहे. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आरोही जाधव, हिंगोली. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.